नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश रायडर. तर डेली ब्लॉग करत असतो वगैरे. तर डेली ब्लॉगमध्ये आपलं सर स्वागत आहे. मस्तपैकी केसावर शायनिंग करत रस्त्यावर आपली लिफ्ट मागायचा प्रयत्न केला होता. तर एक थोड्या वेळाने लिफ्ट मला मिळाली. त्याची काही व्हिडिओ मी करत बसलो नाही, परंतु जागेवर पोचलो. गाडी गेली. गाडी स्टार्टर मारून बाहेर काढलं तर मस्तपैकी भुईवाडीचं वातावरण आहे. कष्ट ग्रामीण भागातली घरं, इकडं मस्त शेती, हिरवीगार आणि वातावरण एकदम स्वच्छ. तर इथं ग्रामीण भाग म्हटल्यावर मला एकदम आवडतंच आहे. तर तुम्ही उद्या हालत असाल तर बघा किती हादरे बसतात बघा हेवी गाड्यांना. तुम्हाला वाटत असेल ते मोठ्या गाड्यांना वगैरे सस्पेन्शन असते, तर काय मोठं सस्पेन्शन नसते. फक्त कमानपाट्यावर आम्ही असं वरती असतो, सस्पेन्शन काय नसतो. केव्हा तर तुम्हाला सविस्तर गाडीची व्हिडिओ मी सेपरेट करीनच. तर कंडिशन ड्रायव्हरांचं जसं बघा रस्ते बेकार खराब आहे आणि त्याच्यापेक्षा चांगले असते तर खरोखर आता आम्हाला सस्पेन्शनची गरज नव्हती. रस्ते गुळगुळ असले आमची गाडी हादरत नाही. आता तुम्ही बघालच हा शियातला रस्ता आहे, कित्येक वर्ष रखडत पडला आहे. डबरे किती पडल्यात, काय त्या रस्त्याला अवस्था आहे. असंच त्या गटराचं पाणी सगळ्या रस्त्यावर येते, पण कोणाला काही देणं घेणं नाही. पूर्ण हा शिये ते पूर्ण हायवेपर्यंत रोड हा पूर्ण असाच आहे एकदम. तर छोटीशी झलक तुम्हाला फक्त दाखवली. आता हे बघा ड्रायव्हिंग करताना कसा हात थरथरते बघा. तर हात थरथरत नाही, ॲक्च्युली इंजिन मोठ्या हॉर्स पॉवरचं आहे आणि त्यात 2011ची गाडी आहे. ओल्ड असल्यामुळं गाडीची बॉडी पूर्ण व्हायब्रेशन होती, कारण इंजिन पण तेवढं मोठं आहे. तर खरोखर आणतो हेवी ड्रायव्हिंग होणे, पण मी स्वतः म्हणतो आहे होणे शक्य नाही असं होत नाही, अवघड आहे म्हणतो फक्त मी. तर थोडंसं कष्ट घेतलं आणि जर आवड असली आपल्याला तर कोणतीही गाडी चालवायला. मी सुरुवातीला मला कोणीही गाड्या देत नव्हतं. मी हळूहळू शिकत मी अक्षरशः गाड्या धुतलत पण माझ्या आवडीसाठी. मी नुसतं मी आवड होती मला मोठ्या गाड्यांची. अक्षरशः गाड्या धुवून वगैरे जरा चालवायला द्या वगैरे असं शिकत मी स्टेप बाय स्टेप मोठ्या गाड्या झाल्या. पूर्ण 2 व्हीलर 4 व्हीलर ट्रान्सपोर्ट हेवी बॅच बिल्ला सगळी लायसन्स आज माझी. आता एस.टी. महामंडळ पण माझा प्रयत्न सुरू आहे. बघू तुमचा सपोर्ट आशीर्वाद सगळ्यांना असेल तर नक्कीच होऊ. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअरिंग करा.